पाठाचा. ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी अंतिम शब्द आहे बरं. ज्ञान शब्दानंतर समाधी आहे. टप्पा लक्षात घ्या. हरिपाठाचा कसा कसा टप्पा येतो. ज्ञानदेवाला प्रमाण काय आहे? निवृत्तीनाथांचं श्रीगुरूचं ज्ञान हे प्रमाण आहेत. विषय संपला. यानंतर समाधी संजीवन हरिपाठ. पुढचा टप्पा काय आहे? समाधी. प्रमाण काय आहे? श्रीगुरूचं ज्ञान. आणि श्रीगुरूने कोणतं ज्ञान दिलं? हा टप्पा फार महत्वाचा आहे बरं का. विशेष लक्ष देऊन ऐका. काही धर्म म्हणतात देवाला रूप नाही. मला असं म्हणायचंय, भारतीय संस्कृतीमध्ये प्लस आहे. प्लस कळलं का? देवाला रूप नाही हेही मान्य आहे. देवाला रूप आहे हे प्लस पॉइंट आहे आमचा. अंतिम शब्द हरिपाठाचा. ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी अंतिम शब्द आहे बरं. ज्ञान शब्दानंतर समाधी आहे. टप्पा लक्षात घ्या. हरिपाठाचा कसा कसा टप्पा येतो. ज्ञानदेवाला प्रमाण काय आहे? निवृत्तीनाथांचं श्रीगुरूचं ज्ञान हे प्रमाण आहेत. विषय संपला. यानंतर समाधी संजीवन हरिपाठ. पुढचा टप्पा काय आहे? समाधी. प्रमाण काय आहे? श्रीगुरूचं ज्ञान. आणि श्रीगुरूने कोणतं ज्ञान दिलं? हा टप्पा फार महत्वाचा आहे बरं का. विशेष लक्ष देऊन ऐका. काही धर्म म्हणतात देवाला रूप नाही. मला असं म्हणायचंय, भारतीय संस्कृतीमध्ये प्लस आहे. प्लस कळलं का? देवाला रूप नाही हेही मान्य आहेत. देवाला रूप आहे हे प्लस पॉइंट आहे आमचा. निवृत्ती निर्गुण शब्द काय आहेत ज्ञानोबारांचा? दिधले संपूर्ण माझे हाती. निवृत्तीनाथाने काय केलं? निर्गुण, ज्याला रूप नाही, संपूर्ण हातात दिलं. करतळे आवळे तैसा हरी. आणि त्याचं अनेक धर्म सांगतात देवाचं विश्लेषण करता येत नाही. हे मोठे वाक्य नाही, 750 वर्षापूर्वीचे वाक्य आहेत. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. शब्दांचा प्रयोग हा. तो माझा शब्दावर लक्ष द्या. तुमच्या देवाबद्दल सांगता येत असेल, तुमचा देव घरात मदत करत असेल, तुमचा देव रोज तुमच्या पाठीमागे उभा राहत असेल, ज्ञानदेव म्हणतात तो माझा देव आहे ना, न करवे अर्थ. उपनिषदा. हरी माझा समर्थ. शब्दांचे प्रयोग खूप फार गोड आहेत. समर्थ हरी माझा हा शब्द महत्वाचा आहे. हरी आपले नाहीत ना, आपले सगळे गणगोत आहेत माझे म्हणण्यासाठी. हरी माझा समर्थ, न करवे अर्थ. तो हरी करतळे आवळे तैसा. तो हरी निवृत्ती निर्गुण. तो हरी एक आहे. किती लक्षात राहते ते